आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सत्तेतील तीनही पक्षांकडे हरामाचा पैसा असल्याचा टोला लगावला आहे। सामनामधील रोखठोक या सदरामधून राऊत यांनी हा टोला लगावलाय। महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपचे पुरते वस्त्रहरण केले। भाजपच्या भ्रष्टाचाराच्या व लूटमारीच्या फाईल्स आपल्याकडे आहेत। हा बॉम्ब टाकून त्यांनी खळबळ उडवली असं राऊत म्हणाले आहेत। भाजपनं त्यांचं सरकार 1999 मध्ये असताना 100 कोटीचा सिंचन घोटाळा केला व हे 100 कोटी पार्टी फंड म्हणून ओळखले। या व्यवहारात 10 कोटी लाच म्हणून अधिकाऱ्यांना दिले। पुरंदर जलसिंचन योजनेत हा घोटाळा केला। योजनेची किंमत 330 कोटींपर्यंत वाढवली। ही वाढवलेली किंमत होती। 100 कोटी रुपये वाढवून फाईल तयार केली। 199 कोटी म्हणजेच 1999 मध्ये 100 कोटी म्हणजेच आजचे 2,000 कोटी। भाजपनं सिंचन घोटाळा करून हे पैसे घेतले आणि अजित पवार यांनी भाजपचा सिंचन घोटाळा उघड केला। ही फाईल आपल्या ताब्यात असल्याचा स्फोट अजित पवार यांनी आता केला। गणेश नाईक यांच्या शब्दात सांगायचं तर हा हरामाचा पैसा आहे असं राऊत म्हणाले। अजित पवार आणि शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर हरामाचा पैसा आहे। हरामाच्या पैशांवर हे तिघे एकमेकांवर हल्ले करतायत, तरीही तिघे एकाच सरकारमध्ये नांदत आहेत। भाजपनं माझ्यावर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, पण आज मी त्यांच्या सरकारमध्ये आहे असं सांगून अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचा व मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुखवटा फाडला। शिंदे यांच्या 40,000 कोटीचा भ्रष्टाचार आपण कसा रोखू शकला हे सांगताना फडणवीसांनी खुलेपणाने सांगतात असा टोमणा राऊतांनी लगावला। भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेला निवडणूक आयोग म्हणून ही नगरपालिका निवडणूक लक्षात राहील। त्या चिखलात त्यांनी मुंबईलाही बुडवलं। हरामाच्या पैशांचा खळखळाट असा घडला की सगळ्यांचीच वस्त्र वाहून गेली। मराठी माणूस मुंबईच्या रक्षणासाठी ठाकरे बंधूंनी झुंज दिली। हा अस्मितेच्या लढ्याचा इतिहास नव्यानं लढला जाईल। महापालिका निवडणूक संपल्या, निकाल लागले, खरे राजकारण पुढेच घडणार आहे असं सूचक विधान राऊतांनी केलंय। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।